आजच्या वेगवान जगामध्ये नात्यांची व्याख्या बदलतेय. म्हणजेच काय तर पूर्वी जी नाती होती ती तडजोड, गुंतागुंत, रचना काहीही असू दे टिकवली जात होती. पण आता तसं नाहीये. आता सगळ्यात जास्त नात्यामध्ये भावनिक गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच काय तर इमोशनल अवेलेबिलिटी. आता प्रश्न असा पडतो, म्हणजे पूर्वीच्या लोकांना प्रश्न असा पडू शकतो की खरंच नात्यामध्ये फक्त भावनिकता गरजेची आहे का? कारण सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. पण सध्या नात्यामध्ये भावनिक गरज ही जास्त महत्वाची मानली जाते. करिअरच्या मागे स्त्री असो वा पुरुष असो दोघेही धावत असतात. त्यामुळे कितीही डिजिटल संपर्क असला, कितीही ओळखी पाळखी असल्या तरीही नात्यामध्ये एकटेपणा जाणवायला लागतो. नात्यात असूनही बरेचदा दोघांनाही एकटेपणा जाणवतो. असं वाटतं की समोरची व्यक्ती आपल्याला समजूनच घेत नाहीये किंवा आपण जे बोलतोय ते समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचतच नाहीये आणि त्यामुळे खऱ्या नव्या संघर्षाला सुरुवात होते. आजच्या पिढीसाठी इमोशनल अवेलेबिलिटी म्हणजे काय तर आपल्या जोडीदाराने आपल्याला समजून घेणं, आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं. आता इमोशनल अवेलेबिलिटी म्हणजे नक्की काय हे आधी आपण समजून घेऊया. आपल्या भावना जोडीदाराकडे मोकळेपणाने व्यक्त करू शकणं, दुसऱ्या व्यक्तीच्या भावना कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकून घेणं, कठीण काळात फक्त सल्ले न देता भावनिक आधार देणं, नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता दाखवणं. आपला जोडीदार भावनांपासून दूर तर पळत नाहीये ना, आपल्याला समजून घेतोय ना, हे महत्वाचं आहे. आता नात्यामध्ये सगळ्यात जास्त भावनिकतेची गरज का भासतेय हे देखील आपण समजून घेऊया. आपण दिवसभर ऑनलाईन असतो, पण आपलं मनातलं नातं कमी होत चाललंय. भावनिक उपलब्धता हे अंतर कमी करण्याला मदत करते. आजकाल लोक मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेत आहेत. भावनिक दृष्ट्या उपलब्ध असलेलं हे नातं तणाव, चिंता आणि एकटेपणा कमी करू शकतं. अनेक लोक भूतकाळातील नात्यांच्या वेदना घेऊन नवीन नात्यांमध्ये प्रवेश करतात. अशा परिस्थितीत विश्वास आणि सुरक्षितता हे नातं मिळवून देतं. रडणं, घाबरणं किंवा असुरक्षितता वाटणं हे स्वाभाविक आहे, हे आता मान्य झालंय. आपल्या भावना दाबून ठेवण्याऐवजी त्या व्यक्त करणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आता भावनिक जवळीक अधिक योग्य वाटते. आता तुम्ही म्हणाल की इमोशनल अवेलेबिलिटीचा नक्की नात्यावरती काय परिणाम होतो, तर सगळ्यात महत्वाचा परिणाम तो म्हणजे दोघांमध्ये गैरसमज राहत नाहीत. दुसरं म्हणजे तुमच्यामधील झालेली भांडणं ही लवकर मिटतात. तुमचं नातं विश्वासाचं आणि दृढ कायम राहतं. आजच्या पिढीनुसार नात्यात असताना केवळ लॉयल्टीच गरजेची नाहीये, तर तुम्ही भावनिक दृष्ट्या एकमेकांबरोबर जोडलेलं असणंही तितकंच गरजेचं आहे.